टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। काय नेमकं तुमचं घर कुठं होतं? नारायणपेठ। काय झालं तिकडे? अनाधिक बांधकाम झाल्यामुळे आमच्या घराचं नुकसान झालेलं आहे। आता तुमची काय मागणी? रिपेअरिंग पाहिजे, तोडून पाहिजे, ते बांधकाम तोडायला पाहिजे। वय आता 85 होऊन गेलेलं आहे त्यांचं आणि राहायला आम्ही नारायणपेठ झुंजाराव मार्केटमध्ये। शेजारी जी आमची ओनर आहे, आमचं जो आता त्यांचं लग्न 57 साली झालं आहे, त्याच्या आधीपासूनचं आमचं घर येते। तिने दोन्ही गेटला लॉक लावलेले आहेत, आमच्या घरात सामान आहे आणि तिने ते बांधकाम केले स्वतःचं, ते अनधिकृत केलेलं आहे। मग तिचं जेवढं बांधकाम होतं त्याच्यापेक्षा वर जास्त केलेलं आहे। तर आमचं असं म्हणणं आहे की तिने ते तोडलं पाहिजे आणि आमचं पण घराचं नुकसान केलेलं आहे। ते स्वतःचं घर होतं का? भाड्याचं पण आम्ही सांगते का 100 वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेले आहे तिथे राहतोय आम्ही। सांगते का मम्मींचं लग्न 57 साली झालं आहे, त्याच्या आधीपासूनचं घर येते। आता पालिकेला तुम्ही काय नेमकं? पालिकेला आमचं असं म्हणणं आहे तिने जे अनधिकृत केलं आहे ते बांधकाम तोडा। तिला जेवढं तिचं आधीचं होतं तेवढंच तिला बांधायला परमिशन पाहिजे होते, तिने त्याच्यावर जास्त बांधलेलं आहे, तर ते इल्लीगल आहे, तर ते तोडायला पाहिजे, हे आमची मागणी आहे। आणि तो जात आहेत माझे मोठे धीर वगैरे, तर आम्हाला हकलतायत तिथे, रिप्लाय देत नाही। पत्रव्यवहार हो। आणि आज जेव्हा आम्ही बसलो इथे तेव्हा आम्हाला लेटर देत आहेत की आम्ही कारवाई करतो, तर आम्हाला आता डायरेक्ट तोडायलाच पाहिजे, हे आमची मागणी आहे। पत्रव्यवहार किती वर्षापासून करतो? तिने जे काम चालू केलं तेव्हा 4 महिन्यापासून आम्ही ते देतोय पत्र इथे, की ती इल्लीगल करते, वर चढवते, ते आम्हाला हुडकून लावतात। हां, आम्हाला हकलतात तिथून, आम्ही बोलायला गेलो की हकलतात ते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।